ची 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 किरकिर किरकिर तुन 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 पी 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 टन 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 ढन 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 बछड़ा देखो बा 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 तेरी। तिची मी अशा पद्धतीने मोडली होती की तिला जवळपास ती 4-5 वर्षाची होती। एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार। नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात झाली होती। पियाचा टिफिन बनवला घाई गडबडीमध्ये आणि तिला स्कूलला पाठवलेलं आहे। आणि आता त्यानंतर ना मस्त अंघोळ वगैरे झाली आणि आता म्हटलं हे सगळं किचन जे आहे ते आवरून घेऊया। डिपेंड असतं, कधी कधी असा मूड असतो की अंघोळच्या आधीच जे आहे ते अख्खं घर आवरून काढावं, तर मग कधी असं वाटतं की नको, आधी फ्रेश होऊया आणि मग बाकीची कामं करूया। ज्या दिवशी महत्त्वाची मला देवपूजा करण्याची इच्छा जरा जास्त असली ना, मग त्या दिवशी मी आधी आंघोळ करण्याच्या मागे असते आणि आज तशातलंच काही होतं। तर चला म्हटलं मग आता व्हिडिओलाही सुरुवात करूयात आणि आपली जी काही पेंडिंग कामं आहेत तीही सगळे करूयात। आय होप ही छोटी मोठी कामं करताना मला बघून तुम्ही जरा फार तरी मोटिवेट होत असाल असं मला वाटतं। काल ना पियाचे पप्पा जरा म्हणजे व्हेजिटेबल वगैरे आणायला गेले होते आणि तिकडून मला फोन करतात की कटरले आणू की, म्हणून मी त्यांना आधी हे विचारलं की कसे मिळत आहे म्हणून, आणि ते म्हणले की 50 रुपयाचे पावभर मिळत आहे। अरे म्हटलं फोन करायची काय गरज आहे? लास्ट टाइम जेव्हा तुम्ही आणले होते तेव्हा 90 रुपयाचे पावभर आणले होते आणि आता 50चे मिळत आहे तरी मला फोन करताय, याला काही अर्थच नाही। म्हटलं घेऊन या, अर्धा किलो आणले तरी चालतील, आपण 2 दिवस कंटिन्यू खाऊया। पण त्यांनी पावभरच आणले। ते म्हणले की आता मे बी आता स्वस्तच होतील, कारण लास्ट टाइम एवढे महाग मिळत होते, आता 50चे मिळत आहेत, तर मे बी याच्यानंतर 40चे मिळू शकतात। सो असं कॅल्क्युलेशन करून त्यांनी पावभरच आणले आणि रात्रीच मी वॉश करून ठेवले होते त्यांना छान। आणि आता इथे म्हटलं डब्यात ठेवते, कारण आज तर दुपारी मला काही त्याला बनवायचा प्लॅन नव्हता, त्यामुळे बनतील तर मग जे आहे ते रात्रीच बनतील। आणि डब्यात भरले तर 2-3 काही बसत नव्हते, तसेच वर ठेवले मी त्याच्यावर। कधी कधी आपलंही कॅल्क्युलेशन चुकतंच, आपल्याला वाटते की एखाद्या डब्यामध्ये एखादी गोष्ट बसून जाईल, पण ती काही बसत नाही। पण मी तसंच ठेवून आली त्याला आणि म्हटलं हे थोडेफार भांडे वगैरे आवरून घेते, जेणेकरून किचन जरा मोकळा होऊन जाईल माझा। आज मी सकाळी सकाळी असंच गार्डनमध्ये बघायला आली। रेग्युलर काय होतं माहिती आहे का, म्हणजे मी जर कालच्या दिवशी पाणी सकाळी दिलेलं असलं ना, की दुसऱ्या दिवशी मोस्ट ऑफ बऱ्याच झाडांमधलं पाणी सुकलेलं नसतं। जी झाडं खूप मोठी झाली आहेत, माझी वेल डेव्हलप झाली आहेत ना, त्यांना रोज मला पाणी द्यावं लागतं। पण अशी बरीच झाडं आहेत ज्यांना 2-2, 3-3 दिवस जरी पाणी नाही दिलं ना तरी चालतं। पण जरा कडक ऊन पडलं होतं, त्यामुळे सकाळीच त्यांची पानं अशी कोमेजायला लागलेली होती। म्हटलं सगळ्यांना पाणी द्यावं लागेल। आणि आता बाप्पा होते तेव्हा कशी सवय झाली होती ना, की जास्वंदाला फूल बघा किंवा दुसरं कुठलंही फूल आलं असेल तर ते तोडून जे आहे ते बाप्पापर्यंत पोहोचवा। तर आज इथे जास्वंदाला मस्त 3 फुलं आली होती। म्हटलं चला, तसं मी देवघरात फूल जे आहे ते तोडून कधी देवांना ठेवत नाही, पण ती आता ती सवय झाली होती, तर मलाही वाटलं की मस्त देवघरात ठेवूया। तशी पूजा तर माझी सकाळी करून झाली होती, पण म्हटलं चला ठेवूयात। तो जो व्हिडिओ होता ना, ही फुलं ठेवल्यानंतर तो माझ्याने घ्यायचाच राहिला। आणि मी अशीही ऑर्डर टाकलेली होती, थोडी ग्रोसरी वगैरे मागवलेली होती। तर ते मागवताना मी फुलं वगैरे हे पण जनरली मागवून घेते, कारण बऱ्याच वेळा मी पियाच्या पप्पांवर डिपेंड राहते की ते जातील पियाला सोडवायला वगैरे, फुलं आणतील, पण तेव्हा तर फुलवाल्याचं दुकान बंद असतं आणि फुलं काही घरात येत नाही। सो मी जेव्हा पण ग्रोसरी मागवायची असली तेव्हा थोडे फुलं मागवून घेते। आणि 1 रुपयामध्ये ना हा मला जो आहे तो लाडू मिळालेला आहे। ॲक्च्युली तो याचा लाडू आहे, काय म्हणतात त्याला, खोबऱ्याचा, असा मोदकाचा शेपमध्ये आहे, दगडू शेट म्हणून त्यांनी तिथे लिहिलेलं होतं। म्हटलं चला 1 रुपयामध्ये मिळतोय तर बघूयात कसा निघतो म्हणून। आता टेस्ट वगैरे केली नाही, पण त्याला असं वास घेतल्यानंतर असं स्मेल म्हणजे त्याचा खोबऱ्याचा येत होता आणि असं वाटत होतं की मी तर काय याला खाणार नाही, पण पियाचे पप्पा वगैरे किंवा पियाला आवडलं तर मग ते खातील। आणि बाकी जी काही नॉर्मल ग्रोसरी होती ती सगळी मागवलेली होती। ही सगळी ऑर्गनाईज करून घेते मी आता पटपट। तशी मला शिमला मिरची भाजी काही आवडत नाही, कुठल्याही पद्धतीने बनवा, पण पियाच्या पप्पांनी फ्रेश पण मिळालं त्यांना कालच्या दिवशी म्हणून घेऊन आले होते। आणि त्यांचं असं म्हणणं होतं की शिमला मिरची केसांसाठी खूप चांगली असते, त्यामुळे आपण आठवड्यातून एखादा तरी खाल्ली गेली पाहिजे कुठल्या ना कुठल्या पद्धतीमधून। तर मग त्यांनी ओरली मला सांगितलं की अशी अशी भाजी बनव, छान लागते म्हणून। आणि शेंगदाणा कूट टाकून मी जी आहे ती भाजी बनवणार आहे। तर बारीक कट करून घेतली आणि शेंगदाण्याचं कूट टाकून जे आहे थोडी हिरवी मिरची पण त्यामध्ये ॲड केली होती, लसूण अद्रक वगैरे टाकून अशी भाजी बनवली। तशी आवडत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं, पण पियाच्या टिफिनसाठी सकाळी टमाटरची चटणी बनवली होती, त्यामुळे म्हटलं जरा ती असं जे आहे ते पोटभर जेवण आपण करून घेऊ शकतो। कारण काय होतं, मग समोरच्या माणसाची एखादी भाजी खायची इच्छा आहे ना, आपल्याला आवडत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा कॅन्सल होते। पण म्हटलं आज ऑप्शन आहे आपल्याकडे दुसरं, तर करून टाकूया। तर अशा 2 भाज्यांचं आज मस्त जेवण होईल।
बघा मी आज काहीच बेडरूम आवरलेला नाही, जसंच्या तसा पडलाय. कारण पिया सकाळी उठली ना, लवकर उठली होती म्हणून मी तेव्हाच ठरवलं होतं की आज दुपारी जे आहे ते हिला मी झोपवेल. आणि मग ते काही अंथरूणचं जे आहे ते घड्या घालून काही उपयोग होत नाही, कारण दुपारी कोणी झोपत नाही असंही पिया जेव्हा स्कूलला जाते तेव्हा. त्यामुळे मग मी काही अंथरूणच्या घड्या घातल्या नव्हत्या. आज पण तिला झोपवायचं मी ठरवून घेतलं होतं. ऐक ना इकडे बघ, उठून जरा उठून बस. ती ना सध्या आता म्हणजे झोपायला तिचं नाहीच असतं, दुपारी अजिबात झोपत नाही ती. तिचं म्हणणं असतं की नाही रात्री झोप लागत नाही. आणि ऍक्च्युली ही सवय तिची मी अशा पद्धतीने मोडली होती की तिला जवळपास ती 4-5 वर्षाची होती, म्हणजे स्कूलला जेव्हा जायला तिने सुरुवात केली ना तेव्हा तिची ही सवय मिटली. कारण काय व्हायचं की ती जर दुपारी झोपली ना तर मग ती रात्री झोपायचीच नाही अजिबात. आणि मग त्यामुळे ना मी तिला ते झोपवणं जे आहे हळूहळू बंद केलं, किंवा मग 2-3 दिवसाच्या आड एखाद दिवशी जे आहे ते मी तिला झोपवून द्यायची. आणि तेव्हापासून ती मोडलेली सवय ना मला इतकी महागात पडते. म्हणजे खरंच ती रात्री लवकर झोपत नाही आणि सगळ्यांचंच तसं होतं, माझंही तसं होतं. दुपारी अगदी कधीतरी दमल्यानंतर थोडे डोळे लागले की मग रात्री झोपच येत नाही. पण आज मी तिला सकाळपासून सांगते की काहीही झालं पिया तरी पण आज तुला जे आहे ते झोपायचं आहे दुपारी. आणि फायनली तिला आता मी 1:30 वाजले असतील आता, आणि ओढून तोडून तिला घेऊन आली. पोटभर जेवण करायला दिलं होतं जेणेकरून ती पोटभर जेवण केली की एकदम सुस्त अशी झोपून राहील. पण झोपणं खूप महत्वाचं असतं. मी तिला लहानपणी सांगायची जेव्हा ती थोडी लहान असताना, पिया जास्त झोपायचं, मग आपला मेंदू जो असतो ना त्याची ग्रोथ खूप छान होते, कारण झोपल्यानंतर आपले ब्रेन जो असतो तो ग्रो होत असतो, असं मी तिला सांगायची. आणि बऱ्यापैकी ती ऐकून पण घ्यायची. आणि आता मोठी झाली म्हणून तिला काही गोष्टी समजायला लागल्या. पण हो, हे खरं आहे की लहान मुलांचा मेंदू जो असतो तो त्यांच्या झोपल्यानंतरच तो म्हणजे त्याच्यामध्ये जे काही असतात ना ते सगळे त्यामध्ये जे आहे ते ऍड होत असतं. सो पिया काय अजून तुम्हाला पोषण ऍड होत असतं. तर तुम्हीच सांगा, पिया काय एवढी आता मोठी झाली नाही, अजून लहानच आहे ती, छोटा बाबू येतो अजून. तर ती जेवढं झोपेल तेवढं तिचा ब्रेन जास्त जो आहे तो मेंदूमध्ये छान जे आहे ते सगळं तिचं जाईल आणि तिचा मेंदू खूप जास्त डेव्हलप होईल. हाच बिग ब्रेन नाही डेव्हलप हाच वर्ड मला आठवत नव्हता. मग डेव्हलप होईल आणि मग तुला अभ्यासामध्ये जास्त कष्ट घ्यायची गरजच नाही. माझा बिग ब्रेन होईल ना. तसा नाही, मधून तो असतो. बिग ब्रेन होतो. झोपायचं ना मग आता. इन शॉर्ट तू झोपणारच ना आता. चला तू झोपली की मी लहानपणी कसं करायचे आपण सगळेच जण लहानपणी, मुलं लहान असले कसं करतो, मुलं झोपले पटपट की अगदी तेव्हा भांडे आवरा, घर पुसा, हे करा. ते सगळ्याच आई लोकांचं होत असतं. आणि मी आज सेम तेच रिपीट करणार आहे. पिया झोपली की माझे भांडे अजून पडून आहेत, ते सगळं किचन पण आवरायचं आहे, तो सगळं आवरून येईल. सो चला मग आता झोपूयात. असं मी तुम्हाला सांगितलं ना की पिया जेव्हा लहान असताना म्हणजे आपण सगळेच जण करतो की मुलं झोपले की मग आपण घरातली सगळी कामं जी आहेत ते आवरतो. कारण लहान मुलं असली ना, अगदीच खूप लहान, तर मग ते जागे असताना आपली काही कामं होत नाही. त्यांच्यासोबत आपण करायची म्हणली ना तर आपला पसारा अजून वाढतो. आणि आज तसंच काहीतरी झालं. पिया मस्त झोपली होती, म्हटलं चला किचन आवरून घेऊया. जेवणानंतर काही वेळ मिळालाच नव्हता. तर मी आता ही भांडी जी आहे ती असं रेग्युलर पद्धतीने जेव्हा मला मशीन लावायचं असतं डिशवॉशर त्यामध्ये रचून ठेवते. कधी कधी असं होतं की तिथे सिंकमध्ये बरीच भांडी जी असतात ती पडलेली असतात आणि रात्री खूप जास्त लोड येतो, मग सगळी भांडी जी आहे ती त्यातलं खरगट वगैरे काढून ठेवावी लागतात. तसं तर काढायची गरज नाही आहे, पण मी तुम्हाला आधी पण सांगितलंय की आपली सवय होऊन जाते ती. आपल्याला असं वाटते की नुसतं पाण्यातून काढायला किती वेळ लागतो असा, आणि तेवढीच चांगली भांडे निघतील ह्या हिशोबाने मी नेहमी पाणी त्यामधलं सगळं काढून घेते. आणि अगदीच एखादी खूप जडलेली कढई अशी असली ना तर मग मी तिला थोडं स्क्रब पण करून घेते आणि मग ठेवते. कारण शेवटी एक नॉर्मल स्क्रब करणं आणि त्या कढईला जी आहे ती प्रॉपर वॉश करणं याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मग आपला थोडा थोडा टाईम आणि मेहनत पण वाचते, आणि तोच वेळ जो आहे आपण दुसऱ्याकडे युटिलाइज करून घेऊ शकतो. एवढा वैताग आणलाय नाही कबुतरांनी. बघा, एक काडी कशी कशी मी जगवली ती त्याच्यामध्ये टँगल हार्टची, ती पण त्यांनी इथे बसून ही कुंडी पाडली तर पाडली, पण खाली माझे असे बॉक्सेस ठेवले होते त्यामध्ये पण सगळी माती पडली. म्हणजे आता हे सगळं आवरावं लागेल. इथे पियाची डॉल ठेवली आहे मी, तिची टॉम आणून ठेवली आहे जेणेकरून ते घाबरतील त्यांना बघून, पण काही नाही, त्यांना समजलंय आता. बरेच जण मला कमेंटमध्ये सांगतात की तू नेट लावून घे असं, पण मला सांगा एवढी मोठी बाल्कनी आहे, हिला नेट जर लावून घेतली तर ती दिसायला अशी म्हणजे जेल सारखं दिसतं असं मला वाटतं. जसं आम्ही मुंबईला असताना ना इथे कबूतरमध्ये यायला नको म्हणून आम्ही इथे राहत नसताना सुद्धा आम्ही 2,500ची एक मोठी अशी जाळी घेतली होती आणि ती आम्ही इथे लावून घेतली होती. पण तरीही ते कोपऱ्या कापऱ्यातून कसे बसे घुसायचे आणि तरी खराबच करून जायचे. त्यामुळे आम्ही ती जाळी आमच्याकडे अजून पण पडू नये, म्हणजे आता खर्च करायची काही गरज नाही आम्हाला. गोष्ट अशी की मग आहे ना ते असं बंदिस्त दिसायला लागतं पूर्ण बाल्कनी, म्हणून मी ती जाळी लावत नाही. आणि कधी कधी असं होतं की 2-1 महिने ते अजिबात त्रास देणार नाही, पण मग एखादा सुरुवात केली की 8 दिवस असं वैताग आणून सोडतात ते. पण आता ती एक कटिंग माझी वाया गेली याचं मला दुःख जरा जास्त आहे.
काय तुझं अगं त्यांनी काय म्हणलंय बाई, तबला की आवाज कैसी होती है, तडक तबडक तबडक. मी वाचून टाकते, सोड, जाऊ दे. चू 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 ची 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 किरी 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 तुन 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 पी 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 टन 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 बछड़ा देखो बा 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 तेरी प्यारी गई. ठणक ठणक तबला. अगं हे इथे ठणक ठणक कर, तबल्याचा आवाज कसा असतो, ठणक ठणक कर, तबला बोले. इथे तबला की आवाज ठणक ठणक कर होती है, म्हणजे इथे लिहायचं तबला की आवाज, इथे बघायचं लगेच आवाज पर्यंत झाला की इथे बघे ठणक ठणक कर होती है, केसीच्या जागेवर ठणक ठणक कर टाकायचंय. पण मला माहित नव्हतं तबला ठणक ठणक कर वाचतो असं. मांडी घालून बस, असं नको बसू, मांडी घालून बस, ही सवय चांगली नाही अशी. मांडी घालून बसायचं, इथे बघायचं, पेन्सिल थोडी मागे पकडायची, हँडरायटिंग छान येते. तुम्हाला मी दुपारी बाल्कनीमध्ये जे पडलेले बॉक्सेस होते ते सगळे दाखवले. तर आता म्हटलं उद्या वगैरे जर ते भंगारमध्ये द्यायचे असतील आपल्याला तर त्याच्यासोबत अजून काहीतरी ॲड करूया, म्हणजे ॲटलिस्ट तो मनुष्य आपल्याला 10 रुपये तरी देईल. नाहीतरी बऱ्याच वेळा असं होतं की 1-2च बॉक्स असले ना तर मग आम्ही असेच देऊन टाकतो की बाबा घेऊन जा, कारण मग काय मागायचं ना त्यांच्याकडून 1-2 रुपये असं, तर देऊन टाकतो. पण आता जरा जास्त गोष्टी रिकाम्या झाल्या होत्या म्हणून म्हटलं इथलं वरचं पण जे आहे ते एकदा बघून घेऊया. आणि हे बॉक्स ना याच्यामध्ये काहीच नव्हतं, जसं मी तुम्हाला दाखवलं ना, हे बॉक्स फक्त हे 3 भांडे ठेवलेले होते आणि तेही भांडे आमचे यूज होत नाही आहे. आणि म्हणून मग मी त्यांना म्हटलं जरा हेल्प करा आणि इथलं जे आहे आपण थोडं सामान काढून घेऊया, कारण आता आम्ही पाण्याचं फिल्टर जे आहे ते चालू करून घेतलं आहे. त्यामुळे त्या पाण्याची कॅन वगैरे जी आधी ठेवलेली असायची ना तर ती आता वर जाईल आणि तिला ठेवण्यासाठी पण जागा करायची होती आणि ते बॉक्सेस वगैरे पण जे आहे ते जातील. अशा हिशोबाने थोडीशी जे आहे ते घरामध्ये डिक्लटर पण होऊन गेलं माझं आणि अजून थोडा स्पेस पण जो आहे तो क्रिएट झाला. आणि तेव्हा पियाला मी अभ्यास दिल्यानंतर लगेच हे काम करून घेतलं होतं. सो हे सगळं करता करता कधी सायंकाळ होते, घरातली कामं मुलांचं हे ते आवरता आणि आपली सायंकाळची लगेच जेवणाची वेळ होऊन जाते. तर मी आज जेवणामध्ये बनवणार आहे कटरले, जे सकाळी आपण फ्रीजमध्ये ठेवले होते कसे बसे डब्यामध्ये ॲडजस्ट करून. तर बरेच लोक ना, म्हणजे आमच्याकडे तर कटरलेच म्हणतात बघा खानदेशमध्ये. तर म्हणजे मी असं कटरले म्हणल्यानंतर मग मला जे आहे ते करेक्ट केलं जातं की कटरले नाही म्हणत, याला कटुरले म्हणतात. असं आता वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जातं. पण ठीक आहे, असं जेव्हा मला कमेंट्समध्ये रिसीव्ह होतं तेव्हा मला हे पण समजतं की अरे जरी आपण कटरले म्हणतो पण याला कटुरले देखील म्हणलं जातं. पण काही हरकत नाही, आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या भाज्यांना किंवा कशाला काय काय म्हणतात हे पण शिकायला मिळतं. जे पेपर आहेत हे ना 11 तारखेपासून, आणि बघा किती इम्पॉर्टंट काम करणं चालू आहे आमचं. सिरियसनेस तर बघा तिचं चेहऱ्यावरचा, काही घेणं देणं नाही तिला. मम्मी काय बोलते, आपले काय पेपर आहेत का काय. कलाकारी आमची अशा पद्धतीने आम्ही आमचा टाइम, प्रिशियस टाइम आम्ही अशा पद्धतीने घालवत असतो. त्या तुझी हेअरस्टाईल इतकी क्यूट दिसते ना, असे केस मस्त पुढे आलेत छान. मी केली. हां, आज खाली जायची आधी केली होती ना मी तिला. आज जरा खाली घेऊन गेली होती की थोडं तिची सायकल चालवणं होईल असं. तसं तर रात्री गेम होत आहे त्यामुळे खेळणं कूदणं चाललं आहे. पण म्हटलं खूप दिवस झाले पियाने काही सायकल चालवलेली नव्हती म्हणून तिला आज सायकल चालवायला घेऊन गेली होती. तेव्हा तिने स्वतःने असा छान इकडून भांग पाडला, नाही तर तिला पोणी घालते ना 2, जसं तिचा मधून भांग पडतो असा. पण तिने काहीतरी केलंय हे असं. आणि म्हणजे तिचं असं म्हणणं असतं सायकल चालवताना मला नेहमी मोकळे केस पाहिजे, कारण सायकल चालवताना मग हवा ती हवा येते ना तर माझे केस असे सुपरमॅन सारखे उडतात. आणि तिला तो फील घ्यायचा असतो आणि म्हणून मग ती नेहमी सायकल चालवायची असली की असे मोकळे केस सोडून जाते ती. असे आमचे काही वेगवेगळ्या गोष्टीमध्ये वेगवेगळे जे आहेत ते आमच्या थिंकिंग आहेत ना स्वतःचे इंडिपेंडंट. पिया आता खूप इंडिपेंडंट व्हायला लागली हळूहळू. आता तिला मम्माची काहीच गरज नाहीये, ती रात्री एकटी सुद्धा झोपू शकते. कसा लुक दिलास ना तू. इथे लाईट कमी आहे ना म्हणून असं ब्लर दिसतोय खूप जास्त. चला, आता तुम्ही जर मला ओळखून असाल तर मी फक्त अशी सुकी कटरल्यांची भाजी नाही खाऊ शकत, त्याच्यासोबत मला काही ना काही असं जे आहे ना पातळ गोष्ट लागतेच, म्हणून मी इथे कढी बनवते. आणि आता इथे हे सगळे डब्बे जे आहेत ना अशा पद्धतीने मी रचून ठेवले. बऱ्याच वेळा विचार करते की हे व्यवस्थित ऑर्गनाईज करावं, कारण हे नवीन डब्बे आले ना तर मी त्यांना पुढे ठेवले होते आणि जे माझे पहिले आयकियाचे काचेचे जार होते ना तर मी ते मागे ठेवले होते. आणि ते प्रत्येक वेळा काढताना मला मागचं पुढचं जे आहे ना ते असं बघावं लागतं. बऱ्याच वेळा इकडून उघड तिकडून उघड, कारण कुठे ठेवलं हे लक्षात राहत नाही आणि नवीन गोष्टी घरात आल्या की असं होत असतं. तर ते पण मला ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे. पण म्हटलं एकट्याने ऑर्गनाईज करण्यापेक्षा तुमच्यासोबत शेअर करेल मस्त, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही उत्साह येईल नवीन काम करण्यासाठी. आणि बघा मस्त कढी आणि कटरल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे.
जेवणानंतर हा एवढा पसारा मला आवरून घ्यायचा आहे, पण एक गोष्टीचा आनंद होतोय तो म्हणजे मला जरी एवढा पसारा आवरून घ्यायचा आहे ना, पण एक छोटंसं काम जे आहे ना, म्हणजे छोट्या-छोट्या अशा सवयी पियाला लावलेल्या आहेत, जेणेकरून ती मला कामांमध्ये हेल्प करते. जसं ती जेवण झाल्यानंतर झाडू मारण्याचं काम करते. जेवणाला बसायच्या आधी छोट्या-मोठ्या वस्तू असेल ते तिथे ठेवण्याचं काम करते. जेवायला बसण्याआधी झाडू मारायचं काम करते आणि ह्या छोट्या गोष्टींची बरीच हेल्प होऊन जाते आपल्याला. चला बोलता-बोलता तर माझं किचनसुद्धा क्लीन करून झालेलं आहे नेहमीप्रमाणे आणि आता इथे मस्त म्हटलं पियासोबत थोडा वेळ घालवूया. सांगितल्याप्रमाणे थोडाफार स्टडी केला तिने दिवसभरातून, त्यामुळे मग मन पण तिचंही ती पण फ्रेश आहे आणि मलाही असं छान वाटते की नाही चला तिचा अभ्यास होतोय कारण आता एक्झाम येणार आहे. सो चला मग दिवसभराच्या पूर्ण धावपळीसोबत, एक्झामच्या प्रिपरेशनसोबत आणि आमच्या ह्या मस्त अशा क्वालिटी टाईमसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.